So let's start with the hint, useful hints. So if A, B and I are square matrices of same order, it means either 2 by 2 or 3 by 3, then A plus B bracket square. So काल तुम्ही पाहिलेलं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, A square plus 2AB plus B square. पण या ठिकाणी in case of matrices A plus B bracket square is nothing but A square plus AB plus BA plus B square. So it is not A square plus 2AB. It is what? A square plus AB plus BA. Now see what happens in case of numbers. In case of numbers, AB and BA both are same, and therefore we write it as 2AB. But here AB and BA, as you know, in case of matrix multiplication, AB and BA are not equal. So therefore we are using this formula for A plus B bracket square. Clear? Similarly, we will be having formula for A minus B bracket square. So second is A minus B bracket square, and it is what? A square minus AB minus BA plus B square. So here also this minus AB and minus BA, in case of numbers they are same, so it becomes minus 2AB. ठीक आहे, नंबर्स मध्ये आपण त्या पद्धतीने घेतो, मॅट्रिक्स मध्ये मात्र या पद्धतीने मला घ्यावं लागेल. थर्ड A plus B into A minus B. Third, A plus B into A minus B. So, जो फॉर्म्युला आपण लर्न केलेला जनरल फॉर्म्युला इट इज A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, पण या ठिकाणी मात्र असणार A स्क्वेअर मायनस AB प्लस BA मायनस B स्क्वेअर. ठीक. So now here also, as you can see, minus AB and plus BA both are different. Otherwise काय झालं असतं, मायनस AB प्लस AB कॅन्सल झाला असता, जो की आपला नंबर सिस्टीम मध्ये होत असतो. म्हणून आपला A प्लस BA मायनस B चा फॉर्म्युला काय असतो? A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. बट इन केस ऑफ मॅट्रिसेस दिस इज द फॉर्म्युला. सो याच्यावर क्वेश्चन कसे असू शकतात? मॅट्रिक्स A दिलेला आहे, मॅट्रिक्स B दिलेला आहे, आणि तुम्हाला सांगितलं A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर? दोन पद्धतीने तुम्ही करू शकता. दोन मेथड आहेत. एक तर तुम्ही A आणि B ची ऍडिशन करून घ्या दोघांची, आणि मग त्याचा स्क्वेअर करा युझिंग दिस मेथड A इंटू A, म्हणजेच A प्लस B इंटू A प्लस B. याला तुम्ही असंही करू शकता ना. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स A प्लस B इंटू A प्लस B. सो एकदा ऍडिशन करून त्यानंतर दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. सिमिलरली या ठिकाणी असेल A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर, देन इट इज व्हॉट? A मायनस B इंटू A मायनस B. क्लिअर? तसंच हे असेल तर इथं डायरेक्टली तुम्ही A प्लस B A मायनस B फाइंड आउट करून त्यांचं मल्टिप्लिकेशन घेऊ शकता. क्लिअर? काही वेळेस हा व्हेरीफाय मध्ये सुद्धा आपल्याला येऊ शकतो. फोर्थ प्रॉपर्टी is this: A into I is equal to I into A is equal to A. So ज्या पद्धतीने नंबर सिस्टीम मध्ये आपण म्हणतो 5 into 1 5, 10 into 1 10, X into 1 X, Y into 1 Y, तसंच मॅट्रिक्स मध्ये 1 1 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो किंवा युनिट मॅट्रिक्स असतो. म्हणून जर आपण A ला मल्टिप्लाय केलं I ने किंवा I ला मल्टिप्लाय केलं A ने, तरी सुद्धा आन्सर काय येणार आहे? Aच आन्सर येणार आहे. फिफ्थ प्रॉपर्टी. नाउ सी, ज्या पद्धतीने 1 च्या पॉवर्स 1/10 किती असतं कोण सांगतो? 1/10 किती असणार? 1 असणार. आणि 1/5 1/5
येस करेक्ट, तो सुद्धा किती असणार, 1 असणार. इट मीन्स व्हॉट, 1 ची कुठलीही इंटिग्रल पॉवर जर आपण घेतली 1/2, 3, 4, 5 इंटिग्रल पॉवर, तर त्याची व्हॅल्यू नेहमीच 1 असते. तसंच हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आय, याच्या तुम्ही कुठल्याही पॉवर घ्या, I² घ्या, I³ घ्या, I⁴ घ्या, असं I⁴n पर्यंत घ्या, तर या सर्वांचा आन्सर काय असणार आहे, आयच असणार आहे. सो आय ची कुठलीही पॉवर ही नेहमीच आय असते. ज्या पद्धतीने 1 शी आपण कोरिलेट करू शकतो. Now this is possible if n is पॉझिटिव्ह इंटिजर. ठीक, ते आपण पाहिजे. ओके, 6वी प्रॉपर्टी, जसं याला म्हणतात हे आय मीन्स 1, तसं झिरो मॅट्रिक्स असतो, झिरो मॅट्रिक्स. क्लिअर. सो कुठल्याही मॅट्रिक्सला जर आपण झिरोने मल्टिप्लाय करत असू, किंवा झिरो म्हणण्यापेक्षा आपण त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणूया, झिरो मॅट्रिक्सने जर आपण कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करत असू, तर आन्सर काय येणार आहे, झिरो मॅट्रिक्स. वेअर दिस इज नॉट झिरो, दिस इज O is zero matrix. Clear? Okay, then 7th property. If A into B is equal to I, if A into B is equal to I. बघा, सगळ्या नंबर सिस्टीम सारख्याच प्रॉपर्टी येतात, काही ठिकाणी सारख्या आहेत, काही ठिकाणी वेगळ्या आहेत. ठीक, तर ते कोरिलेट करायचंय आपल्याला. या 1, 2, 3 या 3 आयडेंटिटीज मध्ये दे आर नॉट सेम ऍज दॅट ऑफ नंबर्स, बट इन केस ऑफ 4, 5, 6 दे आर सेम ऍज दॅट ऑफ नंबर्स. नंबर्स मध्ये जसं 1 ने मल्टिप्लाय केल्यावर त्याचा आन्सर राहणार, 1 च्या पॉवर सेम असतात. 0 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 0 होऊन जातं. तसं इथं झिरो मॅट्रिक्स असेल, 1 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल. क्लिअर. सिमिलरली तसंच इफ A into B इक्वल टू I, जस्ट फॉर एक्झाम्पल नंबर सिस्टीम मध्ये काय असतं बघा, एक 5 आणि एक 1/5 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर आन्सर किती येणार, 1 येणार. समजा x असेल आणि 1/x असेल, गुणाकार केला आन्सर किती येणार, 1 येणार. क्लिअर. या दोघांना आपण काय म्हणतो सांगा बरं, हे एकमेकांचे काय आहेत, प्रश्नाचं उत्तर द्या. एकमेकांचे काय आहेत ते, x इंटू 1/x 1 झालेला आहे, किंवा 5 इंटू 1/5 1 झालेला आहे, तर त्यांना आपण एकमेकांचे काय आहे असं म्हणतो. तर त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना एकमेकांचे रेसिप्रोकल्स म्हणतो. ठीक आहे. हे काय 5 आणि 1/5 काय आहेत, रेसिप्रोकल आहेत एकमेकांचे. x आणि 1/x एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे, 1. रेसिप्रोकलचं मल्टिप्लिकेशन नेहमीच 1 असतं. बघा, 5 5 कट, आन्सर 1, x x कट, आन्सर 1. ठीक. म्हणजे दोन नंबरची मल्टिप्लिकेशन केल्यावर ज्यावेळेस आन्सर 1 येतं, तर त्यांना आपण एकमेकांचे काय म्हणतो, रेसिप्रोकल. ठीक. तसंच जर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन 1 येत असेल, आता 1 एका ठिकाणी नाही, काय आहे, आय. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर तसंच जर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल, तर ए आणि बी, ठीक आहे, ए आणि बी हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. पण नंबर सिस्टीम मध्ये रेसिप्रोकल म्हणतो आपण, मॅट्रिक्स सिस्टीम मध्ये आपण त्याला म्हणतो ए अँड बी आर इनव्हर्स ऑफ इच अदर. A and B are inverse of each other. क्लिअर. आपण यांना एकमेकांचे काय म्हणतो, इनव्हर्स म्हणतो. ठीक आहे. तर तुम्ही इथपर्यंत स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग आपण पुढे सुरुवात करूया. स्क्रीनशॉट घ्या, मग आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूया. Let us take first question, and the question is, if
A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, comma B is equal to 1, 9, 8, find AB. ठीक. मग आता AB जर फाइंड आउट करायचा असेल तर मला ऑर्डर लिहावी लागते अगोदर. त्या ठिकाणी ऑर्डर काय येणार? A is 2/3, कॉमा B is 3/1. ठीक आहे. मधले मधले सारखे आहेत का चेक करा. तर आहे, म्हणजे इथे लिहायचं इक्वल, आणि म्हणून ऑर्डर काय होऊन जाणार तुमची 2/1 झाली येणार. देअरफॉर AB इज 2/1. ठीक. आता 2/1 म्हणजे कसं असणार? तर AB 2/1 म्हणजे रो 2 आहेत, कॉलम मात्र एकच आहे. सो दिस इज अ 2/1 मॅट्रिक्स. ठीक. या पद्धतीने असणार. मग आता या मेथड मध्ये हे दोघं झालेत ना, 2/1 मॅट्रिक्स झाला हा. हे लोकेशन कुठलं आहे ते बघायचं. लोकेशन कुठलं आहे? तर फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, अँड दिस इज व्हॉट सेकंड रो, कॉलम फर्स्ट. अशा पद्धतीने लिहिल्यामुळे आपल्याला कळतं की आता काय करणार. बघा, फर्स्ट रो किंवा मी लिहून देतो या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, इकडे 1, 9, 8. तिथे खाली वर झालं. ठीक आहे, हरकत नाही, असं तुम्ही लिहू शकता. सो दिस इज, कारण ही स्टेप आपल्याला घ्यायची नाही, आपल्याला डायरेक्ट हेच करायचं. हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी लिहून दिलं. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर याची गरज नाही आपल्याला. ठीक. आता काय करणार? तर याची रो घ्यायची असते, याचा कॉलम घ्यायचा असतो. याची रो, याचा कॉलम, आणि या रो मध्ये आणि या कॉलम मध्ये काय करायचं? पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा. ठीक. बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 into 1, 1, 2 into 9, 18, 3 into 8, 24. Then second row first column 4 into 1, 4, 5 into 9, 45, 6 into 8, 48. या ठिकाणी त्यांची ऍडिशन लिहून टाकायची जी काय असेल ती. ठीक. सो ही स्टेप आपल्याकरता आवश्यक नाहीये. आपण इथं ऑर्डर फाइंड आउट केली. ऑर्डर फाइंड आउट केल्यानंतर आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. क्लिअर आहे? चला आपण सेकंड क्वेश्चन लिहूया. सोपा होता हा सेकंड क्वेश्चन. इफ A is equal to 2 minus 1 1 minus 2 3 minus 2 minus 4 4 minus 3. Okay, this is matrix A, and we have to find out A square. We have to find out A square. आता बघा, जसं मी या ठिकाणी ऑर्डर लिहिलेली होती तसं या ठिकाणी लिहिण्याची गरज आहे का? तर नाही, कारण आपल्याला माहिती आहे A स्क्वेअर म्हणजे 3/3 स्क्वेअर मॅट्रिक्स असतील तर ऑर्डर असेल पद्धतीने फाइंड आउट करण्याची गरज नाही. 3/3 मल्टिप्लाइड बाय 3/3 आन्सर इज 3/3. 2/2 असेल तर 2/2. ठीक. सो A स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट? इथं लिहिणार A, आणि त्या A स्क्वेअरला असं लिहून घ्या तुम्ही अगोदर. ठीक. चल, A स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट? A into A. हे लिहा. A स्क्वेअर इज व्हॉट? A into A. आणि मग आपण आता A into A लिहिणार. A म्हणजे दिस इज A, and multiplied by again what? A. So same matrix असणार. ठीक है. So this is A multiplied by A, which is nothing but A square. Now 3/3 multiplied by 3/3. Answer is 3/3. आन्सर कसा असणार आहे? 3/3 आन्सर या ठिकाणी असणार. आणि आता लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर क्वेश्चन असतो. एकतरी मॅट्रिक्स आपल्याला 3/3 ला आणि 3/3 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एकतरी वेळेस करावं लागणार बोर्ड मध्ये.
एखादा क्वेश्चन असणार त्याच्यावर 3/3 मल्टिप्लाइड बाय 3/3 ए स्क्वेअर असेल असं नाही दुसऱ्या कुठल्याही मेथडमध्ये, पण 3/3 इंटू 3/3 करावाच लागतो. ठीक. ओके, तर मेथड लक्षात घ्या. मेथड काय आहे? फर्स्ट मॅट्रिक्स साठी आपण रो बघत असतो, सेकंड मॅट्रिक्स साठी आपण कॉलम बघत असतो. ठीक. मग कसं मल्टिप्लिकेशन होणार आहे त्याची एक प्रोसेस लक्षात घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, कॉलम संपले रो बदलली. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, कॉलम संपले रो बदलली. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. या पद्धतीने आपल्याला 9 ऑपरेशन्स करावे लागणार. 9 एलिमेंट येणार या ठिकाणी. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी करतो आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आणि या प्रत्येकामध्ये काय करतो आपण? परत तेच, पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा. ठीक. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 into 2 4 -1 into -2 plus 2 1 into -4 -4. ठीक. पुढे फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into -1 -2 -1 into 3 -3 1 into 4 4. फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 into 1 2 -1 into -2 plus 2 1 into -3 -3. बघा, कॉलम संपले. आता रो बदलणार, दुसरी रो येणार. झाले ना, 1 2 3 एलिमेंट झाले. आता सेकंड रो येणार. सेकंड रो मध्ये काय असेल? सेकंड रो फर्स्ट कॉलम -2 into 2 -4 3 into -2 -6 -2 into -4 plus 8. Second row, second column, -2 into -1 plus 1 3 into 3 9 -2 into 4 -8. ठीक. Then second row third column, आपण इथे कुठे घेतली? सेकंड रो सेकंड कॉलम. लक्षात घ्या, इथं आहे सेकंड रो सेकंड कॉलम -2 into -1 is +2 3 into 3 9 -2 into 4 is -8. ठीक है. ओके. सेकंड रो थर्ड कॉलम, सो -2 into 1 -2 3 into -2 -6 -2 into -3 +6. Then third row first column -4 into 2 -8 4 into -2 -8 -3 into -4 +12 -4 into -1 +4 4 into 3 12 -3 into 4 -12. Now last third row third column -4 into 1 -4 4 into -2 -8 -3 into -3 +9. Clear? Now let us find out the answer. हे किती होणार आहे? ते येणार 2. इकडे -4 -5 म्हणजे -1. इथं 4 -3 म्हणजे +1. इथं 8 -10 म्हणजे -2. आणि 11 -8 म्हणजे 3. इथं होणार -2. इकडे होणार 12 -16 -4. इथं +4. इकडे -3. Okay, so next question is, if A is equal to 3 4 -2 3 4 -2 2 1 0 2 1 0, B is equal to
2 minus 1, 3 4 0 2. फाइंड AB. आपल्याला या ठिकाणी AB फाइंड आउट करायचं आहे आणि AB फाइंड आउट करत असताना आपल्याला A आणि B ची ऑर्डर लिहावी लागते. सो A इज व्हॉट? A इज 2/3. 2 रो आहेत, 3 कॉलम आहेत. आणि B ची ऑर्डर किती आहे? तर 3 रो आहेत आणि कॉलम मात्र या ठिकाणी 2 आहेत. सो दिस इज 3/2. And therefore AB is 2/2. ही ऑर्डर असते या ठिकाणी. दिस इज ऑर्डर 2/2. ठीक. मग AB 2/2 आहे तर या ठिकाणी मी लिहून देतो A and multiplied by B. ठीक. आन्सर कसं असणार आहे? 2/2. मग असं लक्षात ठेवायचं, आपल्या अंदाजासाठी असं करून ठेवायचं. 2/2. आता 2/2 म्हणजे इथं कोण येणार? तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 3 into 2 6, 4 into 3 12, minus 2 into 0 0. Clear? Then first row second column 3 into minus 1 minus 3, 4 into 4 16, minus 2 into 2 minus 4. Second row first column 2 into 2 4, 1 into 3 3, 0 into 0 0. ठीक. Then second row second column 2 into minus 1 minus 2, 1 into 4 4. ठीक. 0 into 2 0. क्लियर आहे? आणि या ठिकाणी आपल्याला मिळणार फायनल आन्सर. Let us take next example. If A is equal to 0 1 minus 1, 3 minus 2 3, 2 minus 2 3, show that चे एक्झाम्पल आहे. show that A square equal to I. ठीक आहे. बघा, शो दॅटचे एक्झाम्पल काही वेळेस इझी असतात. म्हणजे तुम्हाला आता आन्सर माहिती आहे. ए स्क्वेअर आपण मागे पण फाइंड आउट केला, पण त्या ठिकाणी आन्सर माहित नव्हतं. आता या ठिकाणी ए स्क्वेअर इक्वल टू काय म्हणतोय तो? आय. म्हणजे आता याचा आन्सर मला माहित आहे. म्हणजे काही मिस्टेक होत असेल तर मला लगेच कळायला पाहिजे की अरे नाही काहीतरी चुकतंय. ठीक आहे. कारण ए स्क्वेअर इक्वल टू आय. आय म्हणजे काय? तर आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, जो असणार 1 0 0 0 1 0 0 0 1. कारण 3/3 आहे. ठीक. चला आपण ए स्क्वेअर फाइंड आउट करूया. सो ए गिवन मध्ये आहे, मला ए स्क्वेअर काढायचा आहे. या ठिकाणी लिहूया ए स्क्वेअर इज व्हॉट? ए स्क्वेअर इज नथिंग बट ए इंटू ए. सो इट इज इक्वल टू ए म्हणजे 0 1 minus 1, 3 minus 2 3, 2 minus 2 3. आणि याला अजून कशाने मल्टिप्लाय करणार? सेम मॅट्रिक्सने. मग आता आपल्याला मिळणार ए स्क्वेअर 3/3 मल्टिप्लाइड बाय 3/3. आन्सर इज 3/3. आन्सर आता 3/3 असणार आहे. बघू आपण 3/3 कसा असतो. तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 into 0 0, 1 into 3 3, minus 1 into 2 minus. बघा मी कुठं बोट ठेवतो आहे तिकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. कुठल्या एलिमेंटवर मी कॉन्सन्ट्रेट करतो आहे. ठीक. आता काय होणार? फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 0 into 1 0, 1 into minus 2 minus 2
-1 इंटू -2 प्लस 2 पुढे 0 इंटू -1 0 1 इंटू 3 3 -1 इंटू 3 -3 तुमच्या लक्षात येत असेल इथं 1 होतो इथं 0 होतो इथं 0 येतोय काही गडबड झाली तर लगेच लक्षात यायला पाहिजे कारण आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. पुढे सेकंड रो 3 इंटू 0 -2 इंटू 3 3 इंटू 2 then 3 into 1 -2 into -2 3 into -2 एकदा लक्षात द्या 3 into 1 3 -2 into -2 plus 4 and 3 into -2 -6 से पुढे 3 into -1 -3 -2 into 3 -6 3 into 3 9 then what 2 into 0 0 -2 into 3 -6 3 into 2 2 into 1 -2 into -2 3 into -2 पुढे लास्ट एलिमेंट 2 into -1 -2 into 3 3 into 3 and now let us check the answer. काय आन्सर येते बघा 3 -2 1 इकडे 0 इकडे 0 इथं 0 इथं 3 + 4 7 -6 1 9 -9 0 इथं 0 6 -6 0 9 -8 1 आणि हा कोण आहे आता आयडेंटिटी मॅट्रिक्स. इथे एखाद्या ठिकाणी 1 किंवा असं काही येत असेल तर लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे काहीतरी चूक झालेली आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक मग तुम्ही ती करेक्ट करून लगेच तुम्ही आन्सर चेक करू शकता. सो याचा आपल्याला फायदा आहे. सो दॅट मध्ये सो दिस इज इक्वल टू व्हॉट I² आणि हेन्स प्रूव्ह इकडे A² आहे सॉरी I A² इक्वल टू I. Now let us take next example. Question number जो काय असेल if A is equal to 1 - 5 6 4 B is equal to 1 0 0 -1 find the matrix AB minus 2I where I is 2/2 identity matrix. आता I बद्दल त्याने सांगितलं असेल तर ठीक नसेल सांगितलं तरी आपल्याला कळायला पाहिजे की I 2/2 आहे की 3/3 आहे. ठीक हे कळायला पाहिजे आपल्याला. या ठिकाणी काय करायचं आपल्याला तर फाइंड AB minus 2I. ठीक आता AB minus 2I जर फाइंड आउट करायचं असेल तर अगोदर कोण काढावं लागेल AB काढावं लागेल. आपण अगोदर AB फाइंड आउट करूया. AB इज व्हॉट A into B. ठीक दिस इज A दिस इज B. मल्टिप्लाय करायचे 2/2 मल्टिप्लाइड बाय 2/2 आन्सर इज 2/2 आणि कसं असणार फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 into 1 1 -5 into 0 0 1 into 0 0 -5 into -1 plus 5 पुढे 6 into 1 6 4 into 0 0 6 into 0 0 4 into -1 -4. So this is what this is AB. काय आन्सर येते याचं 1 5 6 -4. क्लिअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे AB minus 2I.
आता एबी मायनस 2i काय असणार, एबी आपल्याला माहिती आहे 1 5 6 मायनस 4 मायनस 2i, तर मायनस 2 आणि इंटू आय. आता आय म्हणजे काय, त्याने क्वेश्चन मध्ये दिलंय की आय इज 2/2 आयडेंटिटी मॅट्रिक्स, पण इतकं दिलंच पाहिजे असं काही नाही. आपल्याला ते समजलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे की जर हा 2/2 आहे आणि मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते आहे, तर हा सुद्धा कसा असला पाहिजे, 2/2 असला पाहिजे. आणि 2/2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठला असतो, 1 0 0 1. Let us solve this. So this is 1 5 6 minus 4. पुढे मायनस, आता 2 मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लाय होणार, तो जाणार 2 इंटू म्हणजे 2 इंटू 1 0 0 1, इट बिकम्स 2 0 0 2. आणि या दोघांचं काय आहे, सबट्रॅक्शन. 1 मायनस 2 इज मायनस 1, 5 मायनस 0 इज 5, 6 minus 0 is 6, minus 4 minus 2 म्हणजे minus 6, and that is your answer. ठीक, सो क्लिअर आहे इथपर्यंत.